नमस्कार मित्रो. राहुल गांधी फार पूर्वीपासून असा आरोप करत आहेत की BJP शासन आल्या तेव्हापासून निवडणुका ह्या सेट केल्या जातात. म्हणजे कोण निवडून येईल हे अगोदरच ठरवलं जातं आणि त्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करतो असं त्यांना म्हणायचं आहे. मग ते बॅलेट पेपर किंवा वेगवेगळ्या पद्धतीची ज्या पद्धतीने मतदान होतं त्या त्या मशिनरीवर सुद्धा आरोप करतात आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं ते म्हणतात. खरं तर बऱ्याच वेळा निवडणूक आयोगाने त्यांना चर्चा करण्यासाठी बोलवलं. त्यांच्या पक्षातले काही लोक गेले आणि निवडणूक आयोगाने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवले की मशीन कशी चालते आणि त्यावर मतदान कसं होतं आणि मग मतदान लगेच कसं दिसतं हे सगळं दाखवल्यावर सुद्धा राहुल गांधी यांचा आरोप काही जात नाही. खरं तर बऱ्याचदा ते अमेरिकेत, इंग्लंडमध्ये असे वेगवेगळ्या देशात जाऊन हा आरोप करत असतात. खरं तर त्यांचा हा आरोप निवडणूक आयोगावर नसून तो BJP या पक्षावर आहे. पण जर निवडणूक आयोगावर त्यांचं काही म्हणणं आहे तर त्यांनी ते मांडावं आणि निवडणूक आयोगाने त्यांना बोलल्यावर त्यांनी ते जावं आणि निवडणूक आयोग काय म्हणतं हे ऐकावं. पण तसं ते करत नाही. आत्ताही अलीकडे परत त्यांनी तो विषय सुरू केला. कारण मध्यंतरी आता बिहारमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहेत. त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं म्हणणं की निवडणूक ही सेट केलेली आहे. जर मग असं आहे तर मग ते निवडणूक आयोगाकडे जात नाही हा प्रश्न निर्माण होतो. खरं तर लोकशाहीमध्ये केंद्रीय ज्या संस्था असतात त्यांनी उत्तम प्रकारे काम करायला हवं. हे जरी खरं असलं तरी जोही पक्ष सत्तेवर असतो त्या पक्षाविषयी सॉफ्ट कॉर्नर त्याच्या संस्थातले अधिकारी हे बाळगत असतात. पण भारतात लोकशाही आहे आणि आपली लोकशाही अशी काही दुबळी नाही की एखाद्याच्या प्रभावावर येऊन ते पूर्ण निवडणुकीचा किंवा वेगवेगळ्या कायद्याचा एकदम बदल घडून आणतील. असं होत नाही. कारण निवडणूक आयोगामध्ये एक व्यक्ती नाही तर अशा जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मोठमोठे अधिकारी हे सगळं कामकाज बघत असतात. तेव्हा एखाद्या पक्षाच्या बाजूला मत देणं आणि एखाद्या पक्षाविषयी अनुकूलता दाखवणं या वेगवेगळ्या बाबी आहेत. तेव्हा असे अधिकारी लगेच BJPला फॉर होतील आणि BJPचा नेता किंवा BJPचे केंद्र नेतृत्व जी गोष्ट सांगेल त्याप्रमाणे सगळं घडून आणतील अशी शक्यता भारतासारख्या देशात तर नाही. मुळात हा प्रचंड मोठा देश आहे, मोठा लोकसंख्येचा देश आहे, भूप्रदेश फार मोठा आहे. तेव्हा पूर्ण भारतभर जेव्हा जेव्हा निवडणूक होतात तेव्हा त्या सगळ्या सेट केल्या जातात आणि त्यात निवडणूक आयोगाची महत्त्वाची भूमिका आहे. हा आरोप तसा हास्यास्पद आहे. खरं तर जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष असलेले राज्यामध्ये विरोधी पक्षांची सत्ता येते त्यावेळेस मात्र लोकशाहीचा विजय होतो असं काँग्रेसचे लोक म्हणतात. मग अलीकडे यात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि तेलंगणा यात काँग्रेस आणि बाकीच्या त्यांच्या समविचारी किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या पक्षांची सत्ता आलेली आहे. या ठिकाणी जर BJP तर फार वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये सत्ता यावी यासाठी आटोनाट प्रयत्न करत आहे. पण तरी त्या ठिकाणी सत्ता येत नाही. मग त्यांना जर समजा निवडणूक आयोग एवढा अनुकूल आहे तर पश्चिम बंगालमध्ये का सत्ता घेता येत नाही हा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा मित्रहो, जेव्हा जेव्हा असे आरोप केले जातात तेव्हा केंद्रीय संस्था ज्या असतात त्यांचं खरं तर खच्चीकरण होतं. पण हेच राहुल गांधी नेहमी BJPवर आरोप करतात की वेगवेगळ्या केंद्रीय ज्या संस्था आहेत मग त्या निवडणूक आयोग असतील, त्यात सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असेल, त्यात ED आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा त्या संस्था असतील त्या BJP वापरतो आणि BJP सांगतं त्या पद्धतीच्या संस्था काम करतात असा जो ते आरोप करतात. तेव्हा या आरोपामुळे या चांगल्या संस्थांचं अवमूल्यन होतं आणि वरून राहुल गांधी म्हणतात की BJP या संस्थांचं अवमूल्यन करतं. तेव्हा मित्र
हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. मुळात काय झाले की राहुल गांधीमध्ये ती क्षमता नाही की देशाचं नेतृत्व करायचं, तेवढा अभ्यास नाही, बोलण्यातलं पटाईतपणा नाही आणि हे सगळं समजून घेणं, लोकांची त्या पद्धती संपर्क ठेवणं, वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे उचलणं आणि त्या पद्धतीने काम करणं, तळागाळात जाणं. 1-2 वेळा यात्रा केल्या म्हणजे देश समजला असं होत नाही. पण ते राहुल गांधींना कोण सांगेल. आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसची जी संघटना आहे ती खिळखिळी झाली. जुने मातबर लोक बाजूला गेले किंवा वयानुसार रिटायर झाले आणि जे क्षमतावाले काही लोक होते त्यांचा वापर काँग्रेसला नीट करता आला नाही. त्यामुळे हे लोक वेगवेगळ्या पक्षाकडे गेले, बरेचसे BJPकडे गेले. तेव्हा आज मुळात चांगल्या नेत्यांची काँग्रेसकडे वानवा आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जे नेतृत्व उभं राहायला पाहिजे होतं ते उभं राहिलं नाही आणि जे जुनं होतं ते काँग्रेसला सांभाळता आलं नाही. मग त्यात शरद पवार असतील, मग त्यात अशोक चव्हाण असतील, मग त्यात नारायण राणे असतील किंवा पश्चिम बंगालसारख्या ममता बॅनर्जी असतील, त्यानंतर तेलंगणामधले रेड्डी असतील, असे कितीतरी नेते होते की जे काँग्रेसची बाजू भक्कमपणे उभी करू शकले असते, पण त्यांना काँग्रेसने फारसा भाव दिला नाही. आता अलीकडचं ताजं उदाहरण केरळमधले खासदार शशी थरूर यांना भारत पाक युद्धानंतर ज्या वेळेस परदेशात ह्या युद्धाची माहिती देण्यासाठी निवड करण्यात आली तेव्हा काँग्रेसने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. खरं तर शशी थरूर हे विद्वान, उत्तम इंग्लिश येणारे आणि परराष्ट्राची उत्तम जाण असणारे असे नेते आहेत. तेव्हा अशा व्यक्तींना जर राष्ट्रीय हितासाठी एखादा पक्ष वापरत असेल तर काँग्रेसला दुःख होण्याचं कारण नाही. पण हा सगळा प्रकार असा आहे. तेव्हा काँग्रेसमध्ये जी ताकद नाही तेव्हा काँग्रेस निवडून येत नाही. म्हणून त्यांना असं वाटतं की बिहारमध्ये आपण हरू. मुळात काँग्रेस बिहारमध्ये फारशी प्रबळ नाही, त्यांचे मित्रपक्ष आहेत, पण तेही निवडून येण्याची शक्यता नाही. तेव्हा मग आपण पराजित होऊ त्याच्या मागचं कारण सांगण्यापेक्षा आजच आपण सांगून मोकळं होऊ की निवडणुका ह्या सेटल केल्या जातात. तेव्हा हे असे आरोप करणं बरोबर नाही आणि लोकशाहीला ते घातक आहे. नमस्कार.